नमस्कार, मी विशाल धंडे। आज आपण हळद या विषयावरती थोडी चर्चा करणार आहोत। बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी हळद लागवड केलेली आहे, पण हळदमध्ये त्यांना कंदकूज वगैरे ह्या जे काही प्रॉब्लेम आहेत हे ओळखायचे काही हे माहीत नाही। आज जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना हळद लागवड करून 6 महिने कंप्लीट झालेले आहेत, 180 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि याचं पुढचं नियोजन जे असतं खूप अतिशय महत्त्वाचं असतं। कारण की या दिवसाकडे जर हळदीकडे जर दुर्लक्ष जर कधी केलं तर तुमचं नुकसान खूप प्रमाणात होऊ शकतं। कारण की कंद सळ वगैरे या नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात हळदीवरती येते। तर 3 छोट्याशा टिप्स आहेत की तुम्ही शेतात गेल्यानंतर हळदीला तुम्ही पानांवरून तुम्ही ओळखू शकतात की कशा प्रकारे आपल्याला हळदीचं कंद वगैरे सळ लागलेले आहे की नाही, हे करपा आहे की नाही। जर त्या 3 पैकी जर एखादी काही कारण असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ किंवा फोटो मला व्हॉट्सअप नंबर करा, मी त्यावरती तुम्हाला नक्कीच त्याचं उपाययोजना सांगेल। सर्वात पहिली गोष्ट तर तुम्ही शेतात गेल्यानंतर आतमध्ये शेतात गेल्यानंतर जो देठाचं पान जे असतं ते देठाचं पान घ्यायचं आणि त्याच्यावरती तुम्ही बघायचं की जर तुमच्या पानाच्या कडेला जर कधी पिवळेपणा वगैरे काही थोडाफार जर असेल आणि मध्ये जर हिरवं असेल तर ती सल्फरची कमतरता असते मित्रांनो। त्याच्यानंतर पुढच्या पलीकडे जर कधी गेले काही पान तुम्हाला असे आढळतील की पूर्ण पान हिरवं आहे, कडेला सुद्धा हिरवं आहे आणि मध्येच कुठेतरी फक्त पिवळी छटा असते, तर अशा ठिकाणी तुम्हाला कंद सळचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे हे असं आपण ओळखायचं। आणि जर बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला पूर्ण पान हिरवं आहे आणि तपकी रंगाचे डाग वगैरे असं जर काही दिसत असतील तर नक्की शेतकरी मित्रांनो तिथे तुम्हाला कंद सळ प्रॉब्लेम सुरू झालेला आहे हे नक्की ओळखायचं। या 3 पैकी जर तुम्हाला जर कुठेही असा प्रॉब्लेम आढळला त्याचा व्हिडिओ वगैरे काढा, पानाचा व्हिडिओ काढा, नंतर ते देठाचं पान वगैरे असेल तर बघितल्यानंतर ते झाड उपटा, नंतर त्याला कंद सळ वगैरे आहे का, मुळा किती आहे वगैरे काय याचा सगळा पूर्ण अभ्यास करा, व्हिडिओ काढा आणि मला व्हॉट्सअप नंबरवर शेअर करा, मी तुम्हाला याच्याबद्दल उपाययोजना नक्की सांगेन। धन्यवाद।